हॅलो फ्रेंड्स, चिकन बिर्याणी बनवताना बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप मोठी प्रोसेस आहे, पण असं नाही. मी काल चिकन बिर्याणी बनवली होती. विचार केला तुमच्या सगळ्यांसोबत पण रेसिपी शेअर करायला हवी, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी पाऊण किलो चिकन घेतलेलं. तर चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यात मी लिंबाचा रस पिळून घेतला. लिंबाचा रस पिळल्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली आणि सगळे मसाले लाल मिरचीचा मसाला, हळद, चिकन बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि मीठ मी ॲड केलं. मीठ तुम्ही किती ॲड करताना हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण पुढे पण आपल्याला ॲड करायचं असतं मीठ. नंतर मी सुहाणाचा चिकन बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये ॲड केला. त्यानंतर दही ॲड केलं. दही पण जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि एकदम थिक असलं पाहिजे दही. त्यानंतर याच्यामध्ये मी पुदिना, कोथिंबीरची पानं एकदम चॉप करून घातलेली आहेत. पुदिन्याने बिर्याणीला खूप छान चव येते आणि वाससुद्धा खूप छान येतो. त्यामुळे बिर्याणीमध्ये तुम्ही पुदिन्याचा वापर जरूर करा. त्यानंतर मी इथे पळीच तेलाची एक पळी घातलेली आहे आणि आणि त्याच्यानंतर ना मी चांगलं मिक्स केलेलं आहे हे सगळं चांगल्या प्रकारे, जेणेकरून सगळ्या पीसला ते मसाला चांगल्या प्रकारे लागेल. आणि त्यानंतर मी हे मॅरिनेट केलेलं चिकन फ्रीजमध्ये ठेवलं. तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आदल्या दिवशीही तुम्ही करून ठेवू शकता. आणि त्यानंतर इथे मी भाताची तयारी करायला घेतली. पाणी गरम करून घेतलं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी सगळे खडे मसाले वगैरे टाकले. त्याच्यामध्ये पण लिंबू टाकायचे. इथे चिकन मी ॲड केलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ते मॅरिनेट केलेलं जे फ्रीजमध्ये चिकन होतं ते मी चिकन तेलामध्ये ॲड केलं आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. एक थेंबेसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ते आपल्या पाणी सुटेल. आणि नंतर थोडा वेळ जर तुम्हाला गरज वाटली तर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जे तुम्ही चिकन मॅरिनेट केलेलं जे भांडं वापरलेलं ते भांडं धुवून तुम्ही तेच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता की भातसुद्धा छान उकळलेला होता. तुम्ही भात काढून घेतला साईडला आणि छान गाळून घ्यायचं आहे भात. आणि ते पाणी असतं ना ते तुम्ही टाकून नका देऊ, ते ठेवा, तुम्हाला पुढे लागेल. आणि इथे ना माझी एक चूक झाली, ती म्हणजे मी खाली पहिले चिकनची लेअर लावली, पण त्यामध्ये आधी भात टाकायचा असतो आणि नंतर त्यावर चिकन टाकायचं असतं. मी इथे चिकन टाकलं, त्यावर खाली थोडंसं मी तळाला तूप लावून घेतलं. त्यानंतर मी चिकनची लेअर टाकली. त्यानंतर मी भात टाकला आणि मला आहे ना कुठलंही फूड कलर आवडत नाही, त्यामुळे मी फूड कलरचा वापर करत नाही. त्याच्यावर मी लेअर टाकून झाल्यानंतर 2 लेअर लावल्या. लेअर टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तळलेला कांदा टाकला. त्यानंतर पुदिनाची पानं टाकली, चिरलेली कोथिंबीर टाकली आणि परत अजून एक लेअर करायला घेतली. त्यावर मग परत चिकन टाकलं. ह्यावर मी आता चिकन टाकलेलं आहे. चिकन चांगल्या प्रकारे सगळीकडे स्प्रेड करून घ्या, जेणेकरून प्रत्येक घासामध्ये तुम्हाला चिकनचं फ्लेवर लागेल. सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. ते चटणी वगैरे सगळं इथे उरलेलं सगळं चटणी वगैरे आहे ती मी सगळी त्याच्यामध्ये ॲड केली. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी सगळं चटणी वगैरे फुसून वगैरे ॲड केलेली आहे. सगळीकडे इक्वली स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर आता मी उरलेला जो भात आहे त्याची लेअरिंग लावणार आहे. सगळ्याची लेअरिंग चांगल्या प्रकारे लावायची. आणि जो भात शिजवताना आपण जो खडा मसाला टाकतो ना पाण्यामध्ये, तो पहिला आपण काढून घ्यायचा आहे. इथे माझ्या चुकीमुळे म्हणजे मी काढून नाही घेतला, मी विसरून गेले काढायला. त्यामुळे तुम्ही भात शिजला ना की पहिला गरम मसाला जो आपण घालतो ना भात शिजवताना, तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी उरलेला तळलेला कांदा घातला. तळलेला कांदा घातला. त्यानंतर पुदिन्याची पानं, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी काय केलं, तूप ॲड केलं त्याच्यावरती. तूप कडेने घातलं आणि मध्ये घातलं. तुपामुळे एक छान वाससुद्धा येतो आणि छान सुटसुटीत बिर्याणी होते. आणि याच्यावर मी तव्यावर ठेवून दिली. तो व्हिडिओ शूट करायला मी विसरून गेले आणि 15 मिनिटांनी मी 15 मिनटं वाफ दिली आणि 15 मिनटं तसंच ठेवली आणि अर्ध्या तासाने मी बिर्याणी उघडली. बघा तुम्ही किती छान झाली आहे.
छान भातसुद्धा सुटसुटीत झाला आहे आणि वाससुद्धा खूप छान येते, तुम्ही बघू शकता. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.